अगं एवढे कपडे धुवून टाक. हा, तुम्ही सांगायचं आणि मी ऐकायचा. आणि ह्या काय, ह्या शर्ट किती टाकलास? काय झाला? अहो ह्या शर्ट ना 10 वेळा धुतलो ना तरी 10 वेळा रंग जाता. सगळे कपडे खराब झाले तर काय तुम्ही धुतलात? नाही आता नाही जाणार. काय हसतोस? नायच जाऊचो ह्यो रंग. अगं बाई शर्टाचं बोलतोय मी. आणि हे रंग नाही गेलो ना तर आयुष्यभरासाठी तू का हेच बघूचा. नशिबातील आता काय करतला, कपडे धुतय. सरिता अगं विषय काय, तू बडबडतस काय? काय नाही, धुतय तुमचे कपडे. होय ना, अगं माहित होता माझ्यावर राग काढशील पण कपड्यांवर नाही. शर्टातला काय तर काढलात ना? होय मी बघूनच देतोय. मागच्या एक 100ची नोट होती, नशीब मी बघितलंय. मका परत दिलंच नाही. टोपार कोणी सुकत घातला नव्हती. अगं ती 100ची नाही 500ची नोट होती. आणि म्हणतास मी बघितलंय म्हणून. थांबा हा, बघतोय. ह्या काय हा? 10ची नोटा. हुशार के मारत होतास ना मोठे. अगं पण ती 500ची होती, त्याच्यापेक्षा ह्या बरा हा ना. दे घ्यावा. शर्टातलं येत नाही काढू काय होतं तुमका? काही झालं तरी पाटणकर बाईंचं ते मुंबईला जाण्याचं तिकीट सरिताच्या हातात पडायला नको, नाहीतर सगळं संपेल. अडचणी आणखीन वाढतील. काही करून ते तिकीट परत मिळवायलाच हवं. सरिता! काय हो माधव भाऊजी, काय राहुला तुमचा? अजून काय धुवून घ्यायचा हा? ते मी हे बघ काय चाललेलं आहे? आहे किती आरडतोत? सरिता ते अगं ऐक. आई माझी परीक्षा बघतच रे. आई काय झाला? पत्रा बरा नाही ना. माझ्या अभिरामक बरा नाही रे. आज 3रा दिवस, ताप काय उतरणार ना. मग माझ्या अभिरामाकडे घेऊन चल रे बाबा. ते का भेटल्याशिवाय माझ्या जीवात तार नाही होतो रे, तार नाही होतो. होय आई जाऊ जाऊ. काका पत्र बघू दे काय म्हणतात का. काका जीव घ्यायला एखादच तुम्ही. मी काय केलंय? दत्ता काय झालं? अहो ह्या पत्र आमच्याकडचा नाही हा, वरच्या बावडीच्या नायकांचा. त्यांचा जिलाबी तो मुंबई कसा त्या का बरा नाही या. वय काय आहे बसतोय सर, तू नको काळजी करू बस. औषे चुकला गे माझा. काका असं काय करू नको. आमच्या आहे ना हळवे असत, उगाच एकाचा 2 होक नको. आता वय वाढता तसा गोंधळ होता काका, पण दुसरा एक त्रास होता ना. पण कधी कधी मी चुकीचा पत्र देता त्याचा फायदा पण होता. एकदा मी एका लग्नाच्या घरात एक पाकिट दिलेला होता. मुंबईची तिकीट होते ते तू. आता ते पाकिट त्या घरातला होता काय? नाही. गावात दुसऱ्या दिवशी अनेक एक लगीन होता. त्या घरात देऊचा ते तिकिटाचा पाकिट त्या मुलीच्या प्रियकराने तिच्यासाठी पाठवलेला. आता हडे ते तिकिटाचं पाकिट ज्या घरात दिलं त्याने लगेच ते ज्याचा होता त्याच्याकडे नेऊन पोचवला. पोरीच्या बापान ती तिकीट बघितल्या आणि औशी बापाची इज्जत वाचली. झाला तर झाला, परत गोंधळ नको. चुकलास ता माझा. येता गे औशे येता. आहे तू पण आता काळजी सोडून दे. हा छाया एक हात घेऊन जा. सरिता मला जरा पाणी देतेस का? पाणी होया. उधर अरे दत्ता, हाच तो शर्ट जो मुंबईला मी पहिला महागडा शर्ट घेतला. हा लय भाग असतात ना. नाही एवढाही काही महाग नाही, पण आपल्याला सवय नसते ना. तुलाही असाच एक छानसा घेऊ, छान दिसेल तुला. काही जाऊ चमाका शर्ट घालून. हा
अशी महागातली शर्ट घालून शेतात जाऊ काय? अरे वा. मी पाणी. कशाला? हे. अरे हो. अगं तो शर्ट ते अहो धूक नेवचा ना. हा हो ना. मग खिशात काही महत्वाची कागदपत्र वगैरे नाही आहेत ना, ते आधी बघायला नको? हा. ओ ऐकलास? पाणी काढून देवा वायच. होय. अगं तो शर्ट ते अहो धूक नेवचा ना. हा हो ना. मग खिशात काही महत्वाची कागदपत्र वगैरे नाही आहेत ना, ते आधी बघायला नको? काय गो, कसला विचार करतोस? बसा. काय? अहो हैसर बसा. तुमका काय वाटतं हो? कसला? काय असत माधव भाऊजींच्या खिशात? काय असत काहीतरी. असला तर असू दे, पण आपल्यापासून लपवीत होते की नक्कीच काहीतरी महत्वाचं असतला. त्याची कामाची कागद असतील. मग आपल्यापासून कसे लपवत होते बघितलास ना? हे बघ सरिता, त्याने आपल्याला सांगायचा नाही सांगायचा हे त्याचा प्रश्न असा. आपल्या काय करूचा, आपण आपला काम करायचा. झाला. तुमका कायच कसं कळत नाही हो? गळ्यास येला ना की मग कळत तुमका. बघत काय बसलास? कपडे धुक मदत करा माका. मी छाया दे माझा. काय सा? छाया ते महत्वाचं आहे. ते काय महत्वाचा सा? छाया अतिशय महत्वाचं आहे. काय सा महत्वाचा? नाही बघतोय. एवढं काय महत्वाचं नाहीये का ते, पण तू दे. नाही महत्वाचा? हा? नाही हा. असं दे माझ्याकडे. अगं छाया ते त्यात म्हणजे महत्वाचं आहे, पण तू दे का भाई. होया. हा दे. छाया दे. दे ग छाया. तू का काय वाया ना ते मी देतोय, पण मला दे देते. काय दिशेला? 101 रुपये देते. दे. हट हट हट. 2 देतय. आ? 200 देतय. हे. अगं मग 400 घे. चले दादा 1000. 1000. 1000चं तिकीट पण नाहीये. काय 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 काय? काय नाही, तू दे मला दे. काय म्हणलंस तू? तिकीट म्हणलंस ना? अगं काय नाही गो, तू आधी ते दे. नाही नाही, माझे कान उघडे असत. ऐकलंय मी, तिकीट म्हणलंस तू, होय ना? हो हो. तिकीटच, पण ते तिकीट म्हणजे माझं तिकीट मुंबईला जायचं, ते आता कॅन्सल करावं लागणार ना, म्हणून घेऊन जात होतो. खूप काम आहेत ना इथे. मग दे बघू. चलते. काय ऐकायची नाहीस तू. हे घे, 500च आहेत, घे. 1000. अगं हे बघ, पाकिटात काहीच नाहीये. धर 500 धर, मग देतय सगळं. हा हा
काय रे देते घे तू पण काय लक्षात ठेवतेलो. हा मोठी काय बघतो तिकीट मिळला ना. हा तो छाया मका बरा वाटला. आधीचा छाया परत बघायला मिळाला. येत ए काय तर ठेव. पाकिट रिकाम्या झाला ना बरा नसता. हो हो लपवा छप्पी चालली आहे सगळी घरात. डोळे झाकून घेतला नियत. माधव भाऊजी अचानक येतात काय? एवढे दिवस राहत बरा पहिल्यासारखे वागतात तर तसा पण नाही. सारखा काहीतरी चाललेला असता. फोनवर बोलत असतात. सारखे बाहेर जायत असतात. पोटात एक आणि पोटात एक असे असत. पण मी सांगू गेलं तर माझ्या विश्वास कोण ठेवतला? हा तुम्ही बसा धोपाट नापटीत. हो जमलं मिरच्यू. अहो थांबा. हो काय झाला? भावाशी बद्दल बोललोय म्हणून राग गेलो काय तुमका? नाही येणारच पण तुमच्या भावाशीवर कोणी बॉट ठेवू नये असं तुमका वाटता ना. मग भावाशी समजावा ना. जा काय हा तर खरा खरा सांग म्हणावा. हे बघ जर काय सांगूचं असत ना तर तू सांगत. मी त्याच्यावर जबरदस्ती करणार नाही. मग जा काय हा तर बघत बसायचा. काय झालेला हा? आणि तुझ्या पत्र येत नाही हा ना. आणि इला म्हणजे काळजी घेऊ नको. काय काळजी घ्यायची असत ना ती मी घेईन. पण आता हे सारखा सारखा पुराण बंद कर आणि आपली अवस्था बघ. जर त्याचा विचार कर. पोराचा विचार कर. अहो तेचोच विचार करतोय. जा काय होय त्याचा परिणाम त्याच्यावरच होत ना. अहो नायकांच्या घरात माझा पोर येतला. उद्या नायकांचाच आडनाव लावतलो ना. मग हे नायकांच्या घरात जा काय होय तर चालवून घ्यायचा काय? कोण काय करणार नाही हा. माधव शिकलो सवरलेलो असा. कधी काय करूच ना त्याला बरोबर कळता. हळू बोला. उगाच जगात तमाशा नको. काय झाला? काय नाही. बरं तुमचा नवरा बायकोचा काय चाललेला हा ना आता चालून दे. रीता पण याक सांगतय माधव लय चांगलो अगो. तो कधीच कुणाचा काय वाईट बघणार नाही. म्हणजे तू आमचा बोलणं चोरून ऐकत होतस? नाही गो बाय कानावर पडला म्हणा. कानावर पडला? जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणतात ना आता असा. सरिता काय बोलतस? अहो माई का नीट वागूक सांगा ना. शोभता काय का चोरून ऐकतसता? चोरून ऐकता ते ऐकता आणि वर शिकाव घेता. आयुष्यभर आपण काय केलं ना तात्री बघायचं माणसान. सरिता ती का बरं नाही हा. उगाच तिच्यावर चिडू नको. मग हे समजवा ती का. पाहुणे म्हणून इल्यात ना तर पाहुण्यासारखी रवा. घरात इलास पण घराची मालक नाही झाला तेवढा लक्षात ठेवा. सरिता आता जरा रवान दे. घरात वाद व्हायतच असतात रे. जा तू समजवते का बघ तिच्याकडे. जा रे जा. येऊ का? माधव अरे ये ना बस. सगळे कागदपत्र एकत्र करत होते रे. हे बघ लाईट बिल पण ते घरमालकाला द्यावं लागेल ना. हो बरं तिकिटाचं काय झालं? हो हे तुमचं तिकीट. हे माझं मुंबईला जाण्याचं तिकीट आहे. हो नशीब आमच्या घरच्यांच्या हातात नाही पडलं. म्हणजे नाही काही नाही. एक माझ्या छोट्याशा चुकीमुळे थोडासा गोंधळ झाला होता. पण आता काळजी करण्यासारखं कारण नाही. काही झालेलं नाहीये. हा बस थोडेच दिवस मग सगळं काही नव्याने सुरू होणार आहे. मी माझ्या चुकांची सावली सुद्धा पडू देणार नाहीये माझ्या आयुष्यावर, माझ्या मुलीच्या भविष्यावर. माधव हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालंय रे.
अहो काय करताय तुम्ही? खरंच केवढं केलंयस तू आमच्यासाठी. पण त्यात माझाही स्वार्थ आहे. पण तुझा स्वार्थ रास्त आहे. त्याने कोणाला त्रास नाही झाला, उलट सगळ्यांचंच भलं होतंय. हो हो, पण आता हे तिकीट नीट जपून ठेवा, कोणाच्याही नजरेस पडता कामा नये. कळतंय का? काळजी घ्या. हे तुम्ही. अण्णा, घराचं काम जोरदार चालला, बघतच ना नेने. अण्णाने एकदा मनावर घेतलं की ते काम पूर्ण करणारच तो. उगीच अण्णा नाईक म्हणतात का त्याला? अण्णा, मुख्य दरवाजा थाय आणि त्या कोपऱ्यात देवघर. या जागेचं नशीबच म्हणायचं. या जागेत गावातलं सगळ्यात मोठं घर बांधणार आहे. आणि बांधणार आहे कोण? अरे अण्णा नाही. अण्णा, मी सांगते तसा घर बांध, भरभराट होईल तुझी. उद्यापासून घराचं काम थांबवायचं. मी काय चुकीचा बोललोय? घर कसा हवंय तर घरात राहणारा माणूस ठरवतील. अगं या गावात मृत्यू झालाय, मृत्यू. अगं आज हे काशी सोबत झालंय, उद्या कोणासोबतही होऊ शकतं. आणि सुषमाकडे बघ ना जरा, तिने याच वयात हे सगळं पाहिलं तर तुला या घटनेचं गांभीर्य कळतंय का? अहो मग कुठे जायचं? कुठेही जाऊ, पण आता इथे नाही राहायचं. आत्या मी येते तुझ्यासोबत, मला नाही राहायचं इथे. बघतीस ना, मग तुझाच का हट्ट चाललाय? या गावात इलस तुझ्या भावाच्या मर्जीने, पण जाशील माझ्या मर्जीने. परत असं न सांगता जायचं नाही. अण्णा या. दार उघडूक एवढं वेळ काय करत होतस? आवरत होते, घरातली कामं करत होते. आणि काय? तुमची वाट बघत होते. आता इथेच थांबणार आहात की आत येणार आहात? येते. या. काय अण्णा, कसं काय येणं केलं? तुझ्याशिवाय करमता काय? अच्छा, मग बोजा बिस्तारा घेऊन इथेच येणार राहायला, नाहीतर मला घेऊन जा. जाणार, घेऊन जाणार. कुठे? उद्या सकाळी तुका माझ्या वांगडा येऊचा. कुठे? खुश होशील. वाड्यावर नेणार आहात? होय, तुका हाताक धरून घरात घेऊन जाईल. पाणी आणतस? हो आणते.
आहे